नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे अमोल पाटील, बीएन अकॅडमी पुणे। आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांमध्ये महत्त्वाचा असणारा विषय तो म्हणजे मराठी व्याकरण आणि या मराठी व्याकरणातील महत्त्वाचा असणारा घटक तो म्हणजे पूरक किंवा विधेयपूरक। हे पूरक किंवा विधेयपूरक ही संकल्पना आज आपण समजून घेणार आहोत। तर पूरक किंवा विधेयपूरक याच्यावरती आयोग प्रश्न कशा प्रकारे विचारतो आपल्याला, तर आपल्याला आयोग विचारते की वाक्यातलं पूरक ओळखा किंवा विधेयपूरक ओळखा किंवा विधेयपूरकाचे तीन प्रकार आहेत। विधानपूरक, त्याला दुसरं नाव विधीपूरक आहे, त्यानंतर कर्मपूरक आहे, आधारपूरक आहे। तर तुम्हाला वाक्यातलं कर्मपूरक ओळखा, वाक्यातलं आधारपूरक ओळखा, वाक्यातलं विधानपूरक ओळखा किंवा वाक्यातलं विधीपूरक ओळखा किंवा वाक्यातील विधेयपूरक ओळखा, अशा प्रकारचा प्रश्न आयोग विचारत असतं। विधेयपूरक ही संकल्पना आपल्याला विभक्तीमध्ये, क्रियापदामध्ये आणि वाक्य पृथक्करण या घटकामध्ये उपयोगी पडते। विभक्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की एखादा शब्द चतुर्थी विभक्तीमध्ये आहे तर तो पूरकाचं कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतो। तर कधी कधी प्रथम विभक्तीमध्ये असणारा शब्द सुद्धा पूरकाचं कार्य करतो। म्हणून नामाचा विभक्ती विचार शिकत असताना सुद्धा आपल्याला पूरक ही संकल्पना उपयोगी पडते। त्यानंतर क्रियापदाचा एक प्रकार आहे अपूर्ण विधान क्रियापद। तर हे अपूर्ण विधान क्रियापद पूरकाशिवाय किंवा विधेयपूरकाशिवाय पूर्ण होत नसतं। तर त्या वाक्यातलं पूरक किंवा विधेयपूरक जर आपण ओळखू शकलो तरच आपल्याला समजतं की त्या वाक्यातलं क्रियापद हे अपूर्ण विधान क्रियापद आहे। आणि तिसरा घटक म्हणजे वाक्य पृथक्करण। वाक्य पृथक्करण हा खूप मोठा घटक आहे आणि या घटकामध्ये 7 घटक समाविष्ट आहेत आणि ह्या 7 घटकामधला 7वा घटक जो आहे त्याचं नाव आहे पूरक किंवा विधेयपूरक। म्हणून पूरक किंवा विधेयपूरक ही संकल्पना आपल्याला मराठी व्याकरणामध्ये 3 ठिकाणी उपयोगी पडेल। नामाचा विभक्ती विचार शिकत असताना, क्रियापदाचे प्रकार शिकत असताना आणि पूरक किंवा वाक्य पृथक्करण शिकत असताना। तर सर्वात प्रथम आपण पूरक किंवा विधेयपूरक म्हणजे काय ते पाहूया। तर काय असतं, सर्वसाधारणपणे वाक्याचा कर्ता आणि क्रियापद दोघे वाक्याचा अर्थ पूर्ण करत असतात। वाक्याची क्रियापदाने दाखवावी आणि ती क्रिया कर्त्यापासून सुरू व्हावी अशी वाक्याची अपेक्षा असते आणि सर्वसाधारणपणे प्रत्येक वाक्यामध्ये असंच घडतं। कर्त्याने आणि क्रियापदाने वाक्याचा अर्थ पूर्ण करावा अशी वाक्याची अपेक्षा असते, परंतु बऱ्याच वेळेला ही अपेक्षा पूर्ण होत नाही। वाक्याचा कर्ता आणि वाक्यातलं क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाहीत, ते वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यास असमर्थ ठरतात। तेव्हा एखादा शब्द वाक्यात येतो आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, त्या शब्दाला पूरक किंवा विधेयपूरक असं म्हणतात। आपल्याला पूरक म्हणजे काय किंवा विधेयपूरक म्हणजे काय असाही प्रश्न आयोग विचारू शकतो, संकल्पना विचारली जाऊ शकते आपल्याला। तेव्हा आपल्याला हे सांगावं लागेल की वाक्याचा कर्ता आणि क्रियापद जेव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यास असमर्थ ठरतात तेव्हा एखादा शब्द वाक्यात येतो आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, त्या शब्दाला पूरक किंवा विधेयपूरक असं म्हणतात। वाक्याचा कर्ता आणि क्रियापद जेव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यास असमर्थ ठरतात तेव्हा एखादा शब्द वाक्यात येतो आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, त्या शब्दाला पूरक किंवा विधेयपूरक असं म्हटलं जातं। तर ह्या पूरकाचे किंवा विधेयपूरकाचे 3 प्रकार पडतात। ते कोणते कोणते आपण बघूया। तर पूरक किंवा विधेयपूरक, त्या पूरकाचे किंवा विधेयपूरकाचे 3 प्रकार पडतात। त्यातला पहिला प्रकार आहे विधानपूरक। पहिला प्रकार आहे विधानपूरक। या विधानपूरकालाच दुसरं नाव विधीपूरक असं आहे। विधानपूरकालाच विधीपूरक असंही म्हटलं जातं। त्यानंतर दुसरा प्रकार आहे कर्मपूरक। आणि तिसरा शब्द आहे आधारपूरक। तिसरा प्रकार आहे आधारपूरक। असे पूरकाचे 3 प्रकार पडतात। विधानपूरक, त्याला दुसरं नाव विधीपूरक, त्यानंतर कर्मपूरक आणि आधारपूरक। तुम्हाला हाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, खालीलपैकी कोणता विधेयपूरकाचा प्रकार नाही। तर आपल्याला हे माहित पाहिजे की विधेयपूरकाचे 3 प्रकार आहेत। एक विधानपूरक आहे, त्याला दुसरं नाव विधीपूरक आहे,
दुसरा प्रकार कर्मपूरक आहे आणि तिसरा प्रकार आधारपूरक आहे. तर हाही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. आणि सर्वसाधारणपणे परीक्षेमध्ये जो प्रश्न येतो तो म्हणजे पूरक ओळखा. मग ते विधेयपूरक असो, विधानपूरक असो, कर्मपूरक असो किंवा आधारपूरक असो. तर आपल्याला वाक्यातलं पूरक शब्द ओळखता आला पाहिजे, याच्यावर आपला फोकस असेल आजच्या लेक्चरचा. तर ते पूरक कसं ओळखायचं, तर हे जे आयोगाने पाठीमागे विचारलेले प्रश्न आपण बघितले किंवा पूरक ही संकल्पना जर आपण समजून घेतली तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येऊ शकते की वाक्यामध्ये फक्त 7 शब्द असे आहेत, व्याकरणामध्ये 7 शब्द असे आहेत की जे पूरकाचं कार्य करतात. म्हणून आपलं लक्ष त्या 7 शब्दांकडे असलं पाहिजे. तर हे 7 शब्द कोणते कोणते ते आपण बघूया, ज्यांच्या आधारे आपल्याला पूरक कळेल. पूरक म्हणजे काय हे तुम्हाला समजलंय. वाक्याचा कर्ता आणि वाक्यातलं क्रियापद जेव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यास असमर्थ ठरतात तेव्हा एखादा शब्द वाक्यात येतो आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, त्या शब्दाला पूरक किंवा विधेयपूरक असं म्हटलं जातं. आणि त्या वाक्यातल्या क्रियापदाला अपूर्ण विधान क्रियापद असं म्हणतात. तुम्हाला अपूर्ण विधान क्रियापद ओळखा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, पण जास्त करून प्रश्न तुम्हाला पूरक ओळखा याच्यावरती येतात. म्हणून आपण आजचं फोकस हा पूरक ओळखण्याकडे देणार आहोत. आणि पूरक ओळखल्यानंतर तुम्हाला आपोआपच वाक्यातलं क्रियापद हे अपूर्ण विधान क्रियापद आहे समजणार आहे. तर आपण पहिल्यांदा पूरक म्हणजे काय ते बघितलं. आणि ह्या पूरकाचे 3 प्रकार पडतात, विधानपूरक, विधीपूरक, त्याला दुसरं नाव, त्यानंतर दुसरा प्रकार कर्मपूरक आणि तिसरा प्रकार आधारपूरक. आणि ह्या सगळ्या पूरकांचं कार्य करणारे फक्त 7 शब्द मराठी व्याकरणामध्ये आहेत. ते 7 शब्द आपल्याला शोधायचे. ते कसे शोधायचे आपण बघूया. तर त्या 7 मध्ये त्याची वर्गवारी किंवा त्याची विभागणी आपण अशी करूया. विधेयपूरकाचं कार्य करणारा एक शब्द आहे 7 मधला, उरले 6 पैकी विधानपूरकाचं कार्य करणारे 3 शब्द आहेत. कर्मपूरकाचं कार्य करणारा 1 शब्द आहे आणि आधारपूरकाचे कार्य करणारे 2 शब्द आहेत. या सगळ्या शब्दांची बेरीज केली तर ते 7 येईल. विधेयपूरकाचं कार्य करणारा 1, विधानपूरकाचं कार्य करणारे 3 आणि 1 4, कर्मपूरक 1 5 आणि आधारपूरकाचे 2 7. असे 7 शब्द आहेत व्याकरणामध्ये जे आपल्याला ओळखता आल्यानंतर वाक्यातून आपल्याला पूरक ही संकल्पना शोधता येऊ शकते किंवा पूरक आपल्याला वाक्यातलं ओळखता येऊ शकतं. तर पहिल्यांदा आपण विधानपूरक बघूया. तर विधानपूरकाचं कार्य करणारे शब्द 3 आहेत. आपण त्या तिघांना अ, ब, क अशी नावं देऊया. अ, त्यानंतर ब, त्यानंतर क. तर अ मध्ये येतं नाम. नाम विधानपूरकाचं कार्य करण्यासाठी येतं किंवा त्याला विधीपूरक म्हटलं तरी चालतं. ब मध्ये आहे नाम किंवा सर्वनाम. आणि क मध्ये आहे विधिविशेषण. विधिविशेषण. तर हे 3 शब्द विधानपूरकाचं किंवा विधीपूरकाचं कार्य करतील. तर पहिला शब्द आपण पाहूया त्यातला नाम. आता हे कसलं नाम आपल्याला शोधायचंय, तर पहिल्यांदा आपल्याला वाक्याचा कर्ता शोधायचा आहे आणि कर्त्याच्या नंतर एक नाम आले का बघायचंय. वाक्याचा कर्ता पहिल्यांदा आपण विधेयपूरकामधला जो एक शब्द आहे तो बघूया, नंतर आपण विधानपूरक ही संकल्पना बघूया. तर विधेयपूरकाचं कार्य करणारा एकच शब्द आहे, तो कसा ओळखायचा, तर बघा वाक्यातलं क्रियापद द्विकर्मक असायला हवं. तर द्विकर्मक क्रियापद म्हणजे काय, तर ज्या क्रियापदांना वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी 2 कर्मांची गरज भासते अशा क्रियापदांना द्विकर्मक क्रियापद म्हणतात. एखाद्या वाक्यातलं क्रियापद द्विकर्मक आहे का नाही हे आपल्याला कसं समजेल, तर त्यासाठी आपण काय करायचं, वाक्यातल्या क्रियापदाला काय आणि कोणाला असे 2 प्रश्न विचारायचे. काय आणि कोणाला या दोन्ही प्रश्नांची उत्तरं जर एकाच वाक्यात मिळत असतील तर त्या वाक्यातलं क्रियापद हे द्विकर्मक क्रियापद आहे असं आपल्याला सांगता येतं. उदाहरण सांगितलं, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवले. काय शिकवलं, व्याकरण. कोणाला शिकवलं, विद्यार्थ्यांना. आणि म्हणून 2 उत्तर आली, कायचं पण उत्तर आलं आणि कोणालाचं पण उत्तर आलं. म्हणजे ह्या वाक्यातलं क्रियापद हे द्विकर्मक आहे. आणि त्यातील कायचं उत्तर हे प्रत्यक्ष कर्म असतं आणि कोणालाचं उत्तर हे अप्रत्यक्ष कर्म असतं. तर व्याकरण हे प्रत्यक्ष कर्म आहे आणि विद्यार्थ्यांना हे अप्रत्यक्ष कर्म आहे. कधी कधी आपल्याला परीक्षेमध्ये प्रत्यक्ष कर्म म्हणजे काय किंवा अप्रत्यक्ष कर्म म्हणजे काय असाही प्रश्न विचारला जातो. तर आपल्याला प्रत्यक्ष कर्माची संकल्पना काय आहे आणि अप्रत्यक्ष कर्माची संकल्पना काय हे पण आपल्याला समजलं पाहिजे. तर ती पण आपण समजून घेऊया ह्या अनुषंगाने. तर आपण वाक्य पाहिलं होतं, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवले.
आणि मग या वाक्यातलं कायचं उत्तर हे प्रत्यक्ष कर्म होतं. म्हणजे काय शिकवलं? व्याकरण शिकवलं. कोणाला शिकवलं? विद्यार्थ्यांना शिकवलं. तर विद्यार्थ्यांना हे अप्रत्यक्ष कर्म आहे आणि व्याकरण हे प्रत्यक्ष कर्म आहे. पण काय आणि कोणालाच उत्तर हे प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म असले तरी प्रत्यक्ष कर्माची आणि अप्रत्यक्ष कर्माची संकल्पना वेगळी आहे. काय संकल्पना आहे आपण बघूया. तर वाक्यातील ज्या कर्मानुसार क्रियापदाचं रूप बदलतं त्या कर्माला प्रत्यक्ष कर्म असं म्हणतात आणि ज्या कर्मानुसार वाक्यातील क्रियापदाचं रूप बदलत नाही त्या कर्माला अप्रत्यक्ष कर्म असं म्हणतात. ह्या दोन संकल्पना आहेत प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म यांच्या. प्रत्यक्ष कर्म म्हणजे काय? तर ज्या कर्मानुसार वाक्यातील क्रियापदाचं रूप बदलतं त्या कर्माला प्रत्यक्ष कर्म असं म्हणतात आणि ज्या कर्मानुसार वाक्यातील क्रियापदाचं रूप बदलत नाही त्या कर्माला अप्रत्यक्ष कर्म असं म्हणतात. आपण उदाहरण बघूया. आपण हेच उदाहरण घेतलं होतं. आता शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवले तर आपल्याला माहिती नाही की ह्या वाक्यात प्रत्यक्ष कर्म कुठला आणि अप्रत्यक्ष कर्म कुठला असं समजूया. आणि व्याकरण आणि विद्यार्थ्यांना हे दोन कर्म आहेत. तर आपण व्याकरण शब्द काढून तिथं कविता शब्द ठेवूया. तर वाक्य असं होईल, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कविता शिकवली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवले आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कविता शिकवली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना धडा शिकवला. प्रत्येक वेळी क्रियापद बदलताना तुम्हाला पाहायला मिळतंय. शिकविली, शिकविले, शिकविला अशा प्रकारे क्रियापदाचं रूप बदलतंय. आपण व्याकरण हा शब्द बदलल्यानंतर व्याकरण हे कर्म आहे आपल्याला माहितीये पण ते कुठल्या प्रकारचं माहिती नाही. व्याकरण पण कर्म आहे, विद्यार्थ्यांना पण कर्म आहे, पण कुठलं प्रत्यक्ष आणि कुठलं अप्रत्यक्ष माहिती नाही. पण आपण आता पाहिलं की व्याकरण या कर्मानुसार वाक्यातलं क्रियापदाचं रूप बदलतंय. व्याकरण शिकविले, कविता शिकविली, धडा शिकवला. वाक्यातलं क्रियापदाचं रूप कर्मानुसार बदलतंय. व्याकरण या कर्मानुसार बदलतंय म्हणून व्याकरण हे प्रत्यक्ष कर्म आहे. आता विद्यार्थ्यांना या कर्माला बदलून बघा. विद्यार्थ्यांना हे अनेकवचनी कर्म आहे. आपण तिथं पुल्लिंगी एकवचन घेऊया म्हणजे विद्यार्थ्याला घेऊया. शिक्षकांनी विद्यार्थ्याला व्याकरण शिकवले. विद्यार्थिनीला घेऊया, स्त्रीलिंगी एकवचन घेऊया. शिक्षकांनी विद्यार्थिनीला व्याकरण शिकवले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवले. वाक्यातील क्रियापदाचं रूप बदलत नाही आणि ज्या कर्मानुसार वाक्यातील क्रियापदाचं रूप बदलत नाही त्या कर्माला अप्रत्यक्ष कर्म असं म्हणतात. म्हणून या वाक्यातलं अप्रत्यक्ष कर्म हे विद्यार्थ्यांना आहे आणि प्रत्यक्ष कर्म हे व्याकरण आहे. प्रत्यक्ष कर्माला प्रधान कर्म असंही म्हटलं जातं तर अप्रत्यक्ष कर्माला प्रधान कर्म असंही म्हटलं जातं तर अप्रत्यक्ष कर्माला गौण कर्म असंही म्हटलं जातं. प्रत्यक्ष कर्म हे वस्तुवाचक असतं तर अप्रत्यक्ष कर्म हे व्यक्तिवाचक असतं. प्रत्यक्ष कर्माला प्रत्यय लागत नाही तर अप्रत्यक्ष कर्माला प्रत्यय लागतो. प्रत्यक्ष कर्मानुसार वाक्यातील क्रियापदाचं रूप बदलतं तर अप्रत्यक्ष कर्मानुसार वाक्यातील क्रियापदाचं रूप बदलत नाही. प्रत्यक्ष कर्माची विभक्ती ही द्वितीय असते तर अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती चतुर्थी असते. प्रत्यक्ष कर्म हे पूरकाचं कार्य करतं, कर्म पूरकाचं कार्य करतं तर अप्रत्यक्ष कर्म हे विधेय पूरकाचं कार्य करतं. आणि आपण विधेय पूरकच शिकतोय आणि म्हणून आपल्याला वरचा जो मुख्य मुद्दा आहे पूरक किंवा विधेय पूरक त्याच्यामध्ये एक हा क्रमांक आपण लिहिलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला हे पाहायचंय विधेय पूरक ओळखायचं वाक्यातलं. तर ज्या वाक्यातलं क्रियापद हे द्विकर्मक असतं आणि अशा द्विकर्मक क्रियापदामध्ये येणारं अप्रत्यक्ष कर्म हे विधेय पूरकाचं कार्य करतं. आणि मग जेव्हा तुम्हाला परीक्षेमध्ये विधेय पूरक ओळखा असा प्रश्न विचारला जाईल तेव्हा लक्षात ठेवा वाक्यातलं क्रियापद द्विकर्मक आहे का बघा आणि अशा द्विकर्मक क्रियापदामध्ये येणारं अप्रत्यक्ष कर्म हे विधेय पूरकाचं कार्य करताना आपल्याला पाहायला मिळेल. याच्यावरती आयोगाने प्रश्न कशा प्रकारे विचारलाय हे पण आपण बघून घेऊया म्हणजे आपल्याला ही संकल्पना अजून चांगल्या प्रकारे समजेल. तर प्रश्न आहे एसटीआय मुख्य परीक्षा 5 जून 2014चा. एसटीआय मुख्य परीक्षा 5 जून 2014चा पेपर आहे आणि प्रश्न क्रमांक आहे 17. काय विचारले बघूया 17 नंबर प्रश्नामध्ये. खालील वाक्यातील विधेय पूरक कोणते? आणि वाक्य दिलं होतं श्रीकृष्णाने सांदीपनींना गुरुदक्षिणा दिली. आता दोन प्रश्न विचारूया आपण. काय दिली? गुरुदक्षिणा दिली. कोणाला दिली? सांदीपनींना दिली. कायचं उत्तर प्रत्यक्ष कर्म, कोणालाच उत्तर अप्रत्यक्ष कर्म आणि म्हणून सांदीपनींना हे विधेय पूरक आहे कारण द्विकर्मक क्रियापदामध्ये येणारं अप्रत्यक्ष कर्म हे विधेय पूरकाचं कार्य करतं. म्हणून या वाक्यातलं गुरुदक्षिणा हे प्रत्यक्ष कर्म आहे. गुरुदक्षिणा हे प्रत्यक्ष कर्म आहे तर सांदीपनींना हे अप्रत्यक्ष कर्म आहे आणि द्विकर्मक क्रियापदामधलं अप्रत्यक्ष कर्म हे विधेय पूरकाचं कार्य करतं. म्हणून सांदीपनींना हे विधेय पूरक येणं गरजेचं आहे. तर असा पर्याय आपल्याला कुठं दिसतोय? पर्याय क्रमांक 2. आपण याचं उत्तरही बघूया आयोगाने काय दिलंय ते. प्रश्न क्रमांक 17 आणि त्याचं उत्तर 2. तर आपल्याकडे ज्या प्रश्नपत्रिका आयोगाच्या
आहेत त्या सगळ्या ए सेटच्या आहेत. तर आपण ए सेट मध्ये याचं उत्तर बघायचंय. तर प्रश्न क्रमांक 17 त्याचं उत्तर 2 क्रमांक आपण ए सेट मध्ये बघणार आहोत. तर इथं प्रश्न क्रमांक 17 आणि ए सेट मध्ये त्याचं उत्तर 2 नंबर आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. याच्यावर आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की विधेयपूरक ओळखत असताना वाक्यातलं क्रियापद हे द्विकर्मक असायला पाहिजे आणि द्विकर्मक क्रियापदामध्ये येणारं अप्रत्यक्ष कर्म हे विधेयपूरकाचं कार्य करतं हे आपल्या लक्षात आलं असेल. अजून एक प्रश्न आपण बघूया याच्यावरती. एसओ मुख्य परीक्षेचा प्रश्न आहे. 15 फेब्रुवारी 2014 पेपर आहे आणि प्रश्न क्रमांक 36 आहे. प्रश्न तुमच्या समोर आहे. खालील वाक्यातील विधेयपूरक कोणते? आणि यशोदाने श्रीकृष्णाला लोणी दिले असं वाक्य आहे. यशोदाने श्रीकृष्णाला लोणी आणि दिले असे 4 पर्याय आहेत. परत एकदा आपण तोच प्रश्न विचारूया. काय दिलं आणि कोणाला दिलं? काय दिलं? लोणी दिलं. कोणाला दिलं? श्रीकृष्णाला दिलं. कायचं उत्तर हे प्रत्यक्ष कर्म असतं आणि कोणालाचं उत्तर हे अप्रत्यक्ष कर्म असतं. तर अप्रत्यक्ष कर्म द्विकर्मक क्रियापदामध्ये येणारं अप्रत्यक्ष कर्म हे विधेयपूरकाचं कार्य करतं. म्हणून या वाक्यामध्ये श्रीकृष्णाला हे विधेयपूरक आहे कारण ते अप्रत्यक्ष कर्म आहे. आणि असा पर्याय कुठं आहे? पर्याय क्रमांक 2. तर प्रश्न क्रमांक 36 पर्याय क्रमांक 2. पुन्हा एकदा सेट ए मधला प्रश्न क्रमांक 36 आणि त्याचं उत्तर 2 नंबर आपल्याला बघायचं आहे. तिथं प्रश्न क्रमांक 36 आणि त्याचं उत्तर 2 नंबर आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारे तुम्हाला या 7 शब्दांपैकी पहिला शब्द कळाला असेल तो म्हणजे विधेयपूरक. हा पूर्ण झाला आपला. आता 6 शब्द उरले जे प्रकारांमध्ये आहेत. तर पहिला आहे विधानपूरक, दुसरा कर्मपूरक आणि तिसरा आधारपूरक. तर आपण पहिल्यांदा विधानपूरक बघूया. या सगळ्यांची व्याख्या एकच आहे की वाक्याचा कर्ता आणि क्रियापद जेव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी असमर्थ ठरतात तेव्हा एखादा शब्द वाक्यात येतो आणि विधानाचा अर्थ पूर्ण करतो त्या शब्दाला पूरक म्हणतात. मग ते विधानपूरक असो, कर्मपूरक असो किंवा आधारपूरक असो. तर आता विधानपूरक कसं ओळखायचं? तर विधानपूरकामध्ये 3 शब्द येणार आहेत. त्याच्यामध्ये नाम आहे, नाम किंवा सर्वनाम आहे आणि विधिविशेषण आहे. तर आपल्याला पहिल्यांदा नाम बघायचं. तर कुठलं नाम बघायचंय? तर वाक्याचा कर्ता पहिल्यांदा शोधायचा आहे आणि कर्त्याच्या नंतर एक नाम आले का बघायचंय. वाक्याचा कर्ता आणि कर्त्यानंतर येणारं नाम हे दोघं जण जर एकाच व्यक्तीला आणि एकाच वस्तूला दाखवत असतील तर कर्त्यानंतर येणारं नाम हे विधानपूरकाचं कार्य करतं. आता उदाहरण बघा. वाक्य आहे मी शिक्षक आहे. तर असणारा कोण? मी वाक्याचा कर्ता आहे. कर्त्यानंतर शिक्षक हे नाम आलेलं आहे. शिक्षक आणि मी दोघं एक आहेत का वेगळे आहेत? एकच आहे. तर शिक्षक हे विधानपूरक आहे किंवा विधिपूरक आहे. अशा प्रकारे तुम्हाला विधानपूरक किंवा विधिपूरक ओळखायचं आहे. वाक्याचा कर्ता बघायचा आहे आणि कर्त्याच्या नंतर एक नाम आले का बघायचंय. वाक्याचा कर्ता आणि कर्त्यानंतर येणारं नाम दोघं जर एकच असतील, एकाच व्यक्तीला आणि एकाच वस्तूला दाखवत असतील तर कर्त्यानंतर येणारं नाम हे विधानपूरकाचं कार्य करतं. म्हणून आताचा हा विधानपूरक कळला असेल तुम्हाला. नाम कशा प्रकारे कार्य करतं, कर्त्यानंतर येणारं नाम हे विधानपूरकाचं कार्य करतं. आपण याच्यावर प्रश्न कशा प्रकारे विचारलाय बघूया. राज्यसेवा मुख्य परीक्षा आहे. 18 ऑगस्ट 2018 पेपर आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये 18 ऑगस्ट 2018 पेपर आणि प्रश्न क्रमांक 38 काय विचारला बघूया. कालिदास कवी होता. या वाक्यातील विधेयपूरक कोणते? आता विधानपूरक किंवा विधिपूरक हे विधेयपूरकाचेच प्रकार आहेत. म्हणून कधी कधी त्यांना विधानपूरक किंवा विधिपूरक न म्हणता विधेयपूरक म्हणून पण आयोग प्रश्न विचारू शकतं. तशाच प्रकारचा प्रश्न इथं आपल्याला विचारलेला आहे. आता वाक्य आहे कालिदास कवी होता. असणारा कोण? तर कालिदास हे हा वाक्याचा कर्ता आहे आणि या कर्त्यानंतर कवी हे एक नाम आलेलं आहे बघा. तर वाक्याचा कर्ता कालिदास आणि कर्त्यानंतर येणारं नाम कवी हे दोघं एकच व्यक्ती आहेत. कर्त्याचाच एक ते भिन्न रूप आहे. कर्त्याच्या स्थितीमध्ये झालेला तो बदल आहे आणि कर्त्याचं एक भिन्न रूप हे विधानपूरकाचं किंवा विधिपूरकाचं कार्य करत असतं. आणि विधानपूरक आणि विधिपूरक हे विधेयपूरकाचे प्रकार आहेत. म्हणून या वाक्यामध्ये कवी हे विधेयपूरकाचं कार्य करताना आपल्याला पाहायला मिळेल. वाक्याचा कर्ता कालिदास आहे. कर्त्यानंतर एक नाम आलेले कवी. वाक्याचा कर्ता आणि कर्त्यानंतर येणारं नाम दोघं जर एकच असतील, एकाच व्यक्तीला किंवा एकाच वस्तूला दाखवत असतील तर कर्त्यानंतर येणारं नाम हे विधानपूरकाचं किंवा विधिपूरकाचं कार्य करतं. आणि विधानपूरक किंवा विधिपूरक हे विधेयपूरकाचे प्रकार असल्यामुळं तिथं विधेयपूरक सुद्धा येऊ शकतं उत्तर. मग इथं विधेयपूरक विचारलंय. उत्तर आहे कवी. प्रश्न क्रमांक 38 उत्तर क्रमांक 2 सेट ए बघा. प्रश्न क्रमांक 38 मध्ये पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आलेलं आपल्याला इथं पाहायला मिळतंय. अजून एक प्रश्न याच्यावरचा आपण पाहूया. तो आहे लिपिक परीक्षेचा. तर 3 सप्टेंबर 2017 पेपर आहे. 11 नोव्हेंबर 2015 पेपर आहे आणि प्रश्न क्रमांक 31 आहे. काय विचारलाय बघूया आपण. अशा रीतीने
श्रीमती प्रतिभा पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या. या वाक्यातील अधोरेखित शब्द समूहाचे वाक्यातील स्थान कोणते? आणि कर्म, विधीपूरक, आधारपूरक, विधेयपूरक असे पर्याय आहेत. तर आता बघा होणाऱ्या कोण आहेत तर प्रतिभा पाटील ह्या वाक्याच्या कर्ता आहेत. आणि या कर्त्यानंतर भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती हे नाम आलेले. यातलं राष्ट्रपती हे नाम आहे आणि पहिल्या महिला, भारताच्या पहिल्या महिला हे त्याची विशेषण आहेत राष्ट्रपतीची. आणि प्रतिभा पाटील आणि राष्ट्रपती ही दोन नाम, वाक्याचा कर्ता प्रतिभा पाटील आणि त्या कर्त्यानंतर येणारं नाम राष्ट्रपती, हे दोघं एकच आहेत. वाक्याचा कर्ता आणि कर्त्यानंतर येणारं नाम दोघं जर एकच असतील, एकाच व्यक्तीला किंवा एकाच वस्तूला दाखवत असतील, तर कर्त्यानंतर येणारं नाम विधानपूरकाचं किंवा विधेयपूरकाचं कार्य करतं किंवा विधीपूरकाचं कार्य करतं. आणि राष्ट्रपती हे नाम आहे आणि भारताच्या पहिल्या महिला हे राष्ट्रपतीची विशेषण आहेत. म्हणजेच ती विधानपूरकाची विशेषण आहेत किंवा विधीपूरकाची विशेषण आहेत. आणि विधानपूरकाची किंवा विधीपूरकाची विशेषणे वेगळी सांगण्याची पद्धत मराठीमध्ये नाही, म्हणून विधानपूरकाच्या विशेषणांना विधीपूरकाच्या विशेषणांना विधानपूरकामध्येच ठेवावं लागतं. म्हणून अधोरेखित केलेला भाग जो आहे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती हा पूर्ण शब्द समूह विधेयपूरकाचे कार्य करतो. म्हणून प्रश्न क्रमांक 31 त्याचं उत्तर 3 नंबर आले का बघूया ए सेट मध्ये. प्रश्न क्रमांक 31 आणि त्याचं उत्तर 3 नंबर आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर अजून एक प्रश्न बघूया अशाच प्रकारचा. एसओ मुख्य परीक्षा आहे, 10 डिसेंबर 2017चा पेपर आहे आणि या परीक्षेतला प्रश्न क्रमांक 54 आहे. काय विचारलाय बघूया आपण. तो नाटकात भिक्कंबट झाला होता. तर भिक्कंबट झाला होता म्हणजे काय तर भिक्कंबट हे पात्राचं नाव आहे. जसं तो नाटकात कृष्ण झाला होता, तो नाटकात भीम झाला होता, तो नाटकात अर्जुन झाला होता, तसं तो नाटकात भिक्कंबट झाला होता. मग होणारा तो हा वाक्याचा कर्ता आहे आणि कर्त्यानंतर एक नाम आलेलं आहे भिक्कंबट. वाक्याचा कर्ता आणि कर्त्यानंतर येणारं नाम दोघं जर एकच असतील, एकाच व्यक्तीला किंवा एकाच वस्तूला दाखवत असतील, कर्त्याचंच एक भिन्न रूप, कर्त्याचंच एक वेगळं रूप पुढे दिसत असेल किंवा कर्त्याच्या स्थितीमध्ये झालेला बदल आपल्याला पुढे दिसत असेल, कर्त्याचं स्थित्यंतर आपल्याला पुढे दिसत असेल, तर तो शब्द विधानपूरकाचं किंवा विधेयपूरकाचं कार्य करतो. आणि मग भिक्कंबट हे कर्त्यानंतर येणारं नाम आणि वाक्याचा कर्ता दोघं एकच आहेत, म्हणून भिक्कंबट हे विधीपूरक आहे. प्रश्न क्रमांक 54 त्याचं उत्तर 3 नंबर आपण बघूया. प्रश्न क्रमांक 54चं उत्तर 3 आलंय का तर इथं आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 54 आहे आणि त्याचं उत्तर 3 नंबर आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. अशा प्रकारे आपण जो पूरक संकल्पना समजून घेतोय त्यातला एक प्रकार अ हा संपलाय विधानपूरकामधला. आता दुसरा प्रकार पाहूया आपण, नाम किंवा सर्वनाम. आता बघा वाक्याचा कर्ता आणि कर्त्याच्या पूर्वी येणारा चतुर्थी विभक्ती मधला शब्द आपल्याला बघायचा आहे. कर्त्याच्या पूर्वी येणारा चतुर्थी विभक्ती मधला शब्द हा विधानपूरकाचं कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि हा चतुर्थी विभक्ती मधला शब्द एकतर किंवा सर्वनाम असतो. आपण एक उदाहरण पाहूया म्हणजे लक्षात येईल. तर उदाहरण सांगितलं, त्याला मुकुट शोभतो. त्याला मुकुट शोभतो असं वाक्य आहे. या वाक्यामध्ये शोभणारा कोण? मुकुट. आणि शोभणारा काय? मुकुटच. कोण आणि काय या दोन प्रश्नाचं उत्तर एक आलं की अशा वाक्यात कर्म येत नाही. या वाक्यात फक्त कर्ता असतो. म्हणजे मुकुट हा कर्ता आहे, मुकुट हा कर्ता आहे, मुकुट कर्म नाही आणि या वाक्यात कर्म नाही. याचा अर्थ त्याला हा शब्द चतुर्थी विभक्तीमध्ये आहे आणि त्याला हे सर्वनाम आहे. तर कर्त्याच्या पूर्वी येणारा चतुर्थी विभक्ती मधला शब्द हा विधानपूरकाचं किंवा विधीपूरकाचं कार्य करत असतो. म्हणजे हे विधानपूरक आहे. तो नाम असेल किंवा सर्वनाम असेल तर त्याला हे सर्वनाम आलेलं इथं, तर हे सर्वनाम विधानपूरकाचं कार्य करताना आपल्याला पाहायला मिळते. तर अशा शब्दासाठी कर्त्याच्या पूर्वी येणाऱ्या चतुर्थी विभक्ती मधल्या शब्दासाठी आता अजून एक नवीन संकल्पना वापरली जाते. तिचं नाव आहे भोक्ता. मोराळमे सरांच्या पुस्तकामध्ये तुम्हाला ही संकल्पना वापरलेली पाहायला मिळेल. तर भोक्ता नावाची संकल्पना ह्या शब्दासाठी वापरलेली आहे. क्रियेचा उपभोग घेणारा म्हणून त्याला भोक्ता असं म्हटलेलं आहे. तर कर्त्याच्या पूर्वी येणारा चतुर्थी विभक्ती मधला शब्द हा विधानपूरकाचं कार्य करतो. तो नाम किंवा सर्वनाम असतो आणि अशा शब्दाला भोक्ता असं म्हटलं जातं. आपण अजून एक उदाहरण पाहूया. या प्रकारावरती आयोगाने आजपर्यंत एकही प्रश्न विचारलेला नाही. अजून एक उदाहरण पाहूया. गणपतीला मोदक आवडतो. गणपतीला
मोदक आवडतो. आता आवडणारा कोण? मोदक वाक्याचा कर्ता आहे. आणि आवडणारा काय? तर मोदकच. कोण आणि काय या दोन प्रश्नांचं उत्तर जर एक आलं तर अशा प्रकारच्या वाक्यामध्ये कर्म नसतं. म्हणून या वाक्यातलं क्रियापद अकर्मक आहे, कर्म नाही. आणि कर्म सोडून कोणत्याही शब्दाला स ला नाते हे प्रत्यय लागले तर तो शब्द चतुर्थी विभक्तीमध्ये असतो. गणपतीला हे नाम आहे आणि ह्या नामाची विभक्ती चतुर्थी आहे. आणि असा चतुर्थी विभक्तीमध्ये असणारा शब्द कर्त्याच्या पूर्वी आलेला आहे. तर कर्त्याच्या पूर्वी येणारा चतुर्थी विभक्तीमधला शब्द हा विधान पूरकाचं कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतो. त्याला विधान पूरक असं म्हणतात. आणि ह्या विधान पूरकाला एक नवीन संकल्पना आता आलेली आहे, तिचं नाव आहे भोक्ता. म्हणून ह्या गणपती शब्दाला आपण, गणपतीला या शब्दाला आपण भोक्ता असंही म्हणू शकतो. तर आपण पूरक नावाची संकल्पना पाहतोय, त्याच्यामध्ये विधान पूरक किंवा विधी पूरक आपण पाहतोय. आणि ह्या विधान पूरकाचं किंवा विधी पूरकाचं कार्य करणारे 3 शब्द आहेत. त्यातले 2 शब्द आपण आतापर्यंत पाहिले. एक म्हणजे नाम आणि दुसरं म्हणजे नाम किंवा सर्वनाम. नाम कसं पाहिलं तर वाक्याचा कर्ता आणि कर्त्यानंतर येणारं नाम दोघं जर एकाच व्यक्तीला आणि एकाच वस्तूला दर्शवित असतील तर कर्त्यानंतर येणारं नाम हे विधान पूरकाचं किंवा विधी पूरकाचं कार्य करतं. आणि 2 कर्त्याच्या पूर्वी येणारा चतुर्थी विभक्तीमधला शब्द पूरकाचं, विधान पूरकाचं किंवा विधी पूरकाचं कार्य करतो आणि त्याला भोक्ता असं म्हटलं जातं. आता तिसरा प्रकार आपण पाहणार आहे विधी विशेषण. हे सुद्धा विधान पूरकाचं कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतं. आता विधी विशेषण म्हणजे काय? तर विशेषणाच्या वाक्यातल्या स्थानावरून विशेषणाचे 2 प्रकार पडतात. एक अधिविशेषण आणि 2 विधी विशेषण. आता अधिविशेषण म्हणजे काय? तर कर्त्याच्या अगोदर येणाऱ्या नामाच्या अगोदर येणाऱ्या विशेषणाला अधिविशेषण असं म्हणतात. त्यालाच पूर्व विशेषण असं सुद्धा नाव आहे. तर नामानंतर येणाऱ्या विशेषणाला विधी विशेषण असं म्हणतात. त्यालाच उत्तर विशेषण असं सुद्धा म्हटलं जातं. तर ह्या विधी विशेषणाची 3 वैशिष्ट्ये आहेत. ती कोणती आपण बघूया. एक, विधी विशेषण नामानंतर येतं. 2, विधी विशेषण नामाचा गुण दाखवतं. आणि 3, विधी विशेषण विधानाचा अर्थ पूर्ण करतं. आणि विधी विशेषण विधानाचा अर्थ पूर्ण करतं म्हणून त्याला विधान पूरक असं म्हणतात. कारण आपल्याला माहितीये वाक्याचा कर्ता आणि क्रियापद सोडून जर इतर तिसरा कोणी वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी येत असेल तर अशा शब्दाला विधान पूरक असं म्हटलं जातं. आणि ते कार्य करतं कर्त्याचं विधी विशेषण. आणि म्हणून कर्त्याचे विधी विशेषण हे विधी पूरकाचं किंवा विधान पूरकाचं कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतं. आता आपण समजा एक वाक्य पाहिलं, चिंच आंबट असते. चिंच आंबट असते. आता या वाक्यातलं आपल्याला विधान पूरक ओळखायचं असेल तर त्यासाठी आपल्याला अगोदर विधी विशेषण ओळखावं लागेल. विधी विशेषण हे विधान पूरकाचं कार्य करतं. कर्त्याचं विधी विशेषण पाहिजे ते. आता विधी विशेषण ओळखण्यासाठी आपल्याला वाक्यातल्या शब्दांना 2 प्रश्न विचारावे लागतात. आणि ह्या दोन्ही प्रश्नाचं उत्तर जर एक आलं तर त्या वाक्यातल्या शब्दाला विधी विशेषण असं म्हणतात. आणि हे विधी विशेषण विधान पूरकाचं कार्य करतं. आता हे 2 प्रश्न कोणते? तर एकदा चिंच हा शब्द झाकून ठेवायचा आहे आणि चिंच आंबट असते या वाक्यामध्ये कशी असते असा प्रश्न विचारायचा. कशी असते? आंबट असते. म्हणजे आंबट हा शब्द असते या क्रियापदाबद्दल माहिती सांगेल. आता असते हे क्रियापद आपण झाकून ठेवूया आणि विचारूया चिंच कशी आहे. तर चिंच आंबट आहे. म्हणजे आंबट हा शब्द या चिंच या नामाबद्दल पण माहिती सांगतोय आणि इकडे क्रियापदाबद्दल पण माहिती सांगतोय. असं जेव्हा काम तो करेल तेव्हा त्या शब्दाला विधी विशेषण म्हणा. आणि म्हणून आंबट हे विधी विशेषण आहे. आणि अशी विधी विशेषणे कर्त्याची, चिंच हे कर्ता असणारी कोण? चिंच. चिंच हा कर्ता आहे आणि कर्त्याची विधी विशेषणे आपल्याला विधान पूरकाचं कार्य करताना पाहायला मिळतात. आणि म्हणून आंबट हे विधान पूरक आहे. हा विधान पूरकाचा तिसरा प्रकार आहे. पहिला नाम, दुसरा नाम किंवा सर्वनाम, तिसरं विधी विशेषण. आणि विधी विशेषणामध्ये आपण हे पाहतोय की कर्त्याचं विधी विशेषण हे विधान पूरकाचं कार्य करतं. कर्त्याचं विधी विशेषण, कर्त्याच्या नंतर येणारं विशेषण हे विधान पूरकाचं कार्य करतं. आपण याचं उदाहरण पाहूया परीक्षेमध्ये कशा प्रकारे विचारलं गेले ते. तर 7 मे 2022 राज्य सेवा मुख्य परीक्षेचा पेपर आहे. आणि या परीक्षेमध्ये प्रश्न क्रमांक 24 काय विचारला गेलाय आपण बघूया. शरदाच्या चालण्यात गुलमोहर मोहक दिसतो. तर दिसणारा कोण? गुलमोहर हा वाक्याचा कर्ता आहे. आता त्यानंतर मोहक हा शब्द आलाय तो कर्त्याबद्दल माहिती सांगतोय. गुलमोहर कसा?
मोहक, म्हणजे मोहक हा शब्द कर्त्याबद्दल माहिती सांगतोय. आणि आता दुसरा प्रश्न विचारूया, कसा दिसतो? मोहक दिसतो. म्हणजे मोहक हा शब्द दिसतो या शब्दाबद्दल पण, या क्रियापदाबद्दल पण माहिती सांगतोय. आणि असे दोन कामं करणारा शब्द हा विधिविशेषण असतो. म्हणजे मोहक हे गुलमोहर या कर्त्याचं विधिविशेषण आहे आणि कर्त्याचं विधिविशेषण हे विधानपूरकाचं कार्य करतं आणि म्हणून मोहक हे विधानपूरक आहे. आता कर्ता म्हणजे गुलमोहर, त्याला उद्देश्य किंवा मूळ उद्देश्य म्हणतात. आता गुलमोहर हा उद्देश्य आहे आणि मोहक हे विधानपूरक आहे. असे पर्याय कुठं कुठे आहेत बघूया आपण. तर 4 नंबर पर्यायामध्ये आपल्याला विधानपूरक मोहक दिसतंय. 1 नंबर पर्यायामध्ये पण विधानपूरक मोहक दिसतंय, पण उद्देश्य गुलमोहर फक्त 4 मध्ये दिसतोय, 1 मध्ये दिसत नाही. तर चांदण्यात दिसतंय. चांदण्यात हे विधेय विस्तार आहे. तर विधेय विस्तार कुठे? इथं आलेला आहे बघा, शरदाच्या चांदण्यात. आणि क्रियापद म्हणजे मूळ विधेय दिसते असं आहे. म्हणून याचं उत्तर 4 क्रमांक यायला पाहिजे. तर प्रश्न क्रमांक 24 हा वाक्यपृथक्करणावरचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 24 उत्तर पर्याय क्रमांक 4. तर प्रश्न क्रमांक 24 आणि त्याचं हे 4 नंबर उत्तर आलेलं आपल्याला इथं पाहायला मिळते ए सेट मध्ये. ठीक आहे. त्यानंतर अजून एक प्रश्न आपण बघूया. एसओ मुख्य परीक्षेचा प्रश्न आहे 9 सप्टेंबर 2012 चा. आणि या परीक्षेमधला 79 नंबरचा प्रश्न काय आहे तो बघूया आपण. तर इथं प्रश्न असा आहे, फळे गोड निघाली या वाक्यातील विधेयपूरक ओळखा. तर निघणारी कोण? फळे वाक्याचा कर्ता आहे. कशी निघाली? गोड निघाली. म्हणजे गोड हा शब्द निघाली क्रियापदाबद्दल माहिती सांगतोय. आणि फळे कशी आहेत? गोड आहेत. म्हणजे गोड हा शब्द दोघांबद्दल पण माहिती सांगतोय. म्हणजे नक्कीच ते फळे या कर्त्याचं विधिविशेषण आहे आणि कर्त्याची विधिविशेषणे ही विधानपूरकाचं किंवा विधिपूरकाचं कार्य करतात. आता आपल्याला इथं वाक्यातलं विधेयपूरक ओळखायला सांगितलंय, पण विधेयपूरकाचाच प्रकार विधानपूरक किंवा विधिपूरक आहे आणि कर्त्याचं विधिविशेषण हे विधानपूरकाचं कार्य करतं आपल्याला माहितीये. म्हणून याचं उत्तर आहे गोड, पर्याय क्रमांक 3 इथं दिसतंय आपल्याला. प्रश्न क्रमांक 79 त्याचं उत्तर 3 आपण बघूया. प्रश्न क्रमांक 79 आणि त्याचं हे 3 नंबर उत्तर आलेलं आहे इथं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण विधानपूरक ही संकल्पना समजून घेतली. त्यानंतर दुसरी संकल्पना आहे कर्मपूरक. आपल्याला विधानपूरक कंप्लीट झालं, आता आपण कर्मपूरक पाहूया. तर वाक्यातलं जे कर्म असतं त्या कर्मालाच कर्मपूरक म्हणतात. आता कर्म म्हणजे काय? तर क्रियापदाच्या मूळ धातूने दाखवलेली क्रिया कर्त्यापासून निघते, पुढे जाते आणि ती क्रिया कोणावर तरी घडते. ती क्रिया ज्याच्यावर घडते त्याला कर्म म्हणतात. आता क्रिया त्याच्यावर घडते म्हणजे काय? तर कर्त्याने केलेली क्रियेचा परिणाम त्या शब्दावरती होत असतो. कर्त्याने केलेल्या क्रियेचा परिणाम त्या शब्दावरती होत असतो म्हणजे काय? तर कर्त्याने केलेली क्रिया त्याला सोसावी लागत असते. तर कर्त्याने केलेल्या क्रियेचा परिणाम त्या शब्दावरती होतो. कर्त्याने केलेली क्रिया ज्याच्यावर घडते, कर्त्याने केलेली क्रिया ज्याला सोसावी लागते त्याला कर्म असं म्हणतात. आणि याचबरोबर कर्म विधानाचा अर्थही पूर्ण करतं. कर्म विधानाचा अर्थ पूर्ण करतं म्हणून कर्माला पूरक असं म्हणतात. कारण विधानाचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला कर्ता आणि क्रियापद सोडून आपण पाहिलेलं आहे, कर्ता आणि क्रियापद सोडून वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला पूरक असं म्हटलं जातं आणि ते कार्य कर्म करतं म्हणून कर्माला कर्मपूरक म्हणतात. म्हणजे कर्म म्हणजेच कर्मपूरक आहे. तर वाक्यातलं कर्म कसं शोधायचं? तर पहिल्यांदा वाक्यातला क्रियापदातला मूळ धातू घ्यायचा आणि त्याला न्याची क्रिया कोणावर घडली असा प्रश्न विचारायचा. न्याची क्रिया कोणावर घडली असा प्रश्न विचारल्यानंतर येणारं उत्तर हे कर्म असतं. किंवा तुम्ही अजून एक प्रश्न विचारू शकता, कर्त्याने काय केलं? कर्त्याने जी काही कृती केली असेल ते कर्म असतं. किंवा काय किंवा कोणालाचं उत्तर सुद्धा कर्म असतं. अशा 3 पद्धतीनं आपल्याला वाक्यातलं कर्म शोधता येईल. तर कर्म हे पूरकाचं कार्य करतं. याच्यावर सुद्धा आयोगाने एक प्रश्न विचारलेला आहे, आपण तो प्रश्न बघूया. PSI मुख्य परीक्षा आहे, 25 जून 2017 चा पेपर आहे आणि या परीक्षेमधला 29 नंबरचा प्रश्न आहे. तर बघा, विधानपूरक म्हणजे काय असा प्रश्न विचारलाय. तर इथं पहिलं वाक्य बघा, पहिलं विधान, कर्ता आणि क्रियापद या 2 शब्दांनी विधान पूर्ण होत नाही, त्यास आणखी एका शब्दाची गरज असते, त्यास पूरक म्हणतात. बरोबर आहे. आपण पूरकाची व्याख्या लेक्चरच्या सुरुवातीलाच पाहिलेली आहे. त्यानंतर बघा, सकर्मक धातूचे विधान कर्माशिवाय पूर्ण होत नाही म्हणून कर्मासही पूरक म्हणतात. हेही आपण आत्ताच पाहिलेलं आहे. आणि क्रियापदामुळे वाक्यास पूर्णत्व येते म्हणून क्रियापदाला विधानपूरक म्हणतात. हे मात्र चूक आहे, कारण विधानपूरकामध्ये कर्ता आणि क्रियापद हे 2 शब्द येत नाहीत. हे 2 शब्द सोडून बाकी कुणी वाक्यात येत असेल आणि विधानाचा अर्थ पूर्ण करत असेल
तर त्यांना पूरक म्हणण्याची पद्धत आहे. त्यामुळं क्रियापदामुळे वाक्यास पूर्णत्व येते आणि म्हणून क्रियापदास विधानपूरक म्हणतात. हे विधान पूर्णतः चूक आहे. फक्त ए आणि बी बरोबर आहे. आता ए आणि बी बरोबर असा पर्याय कुठं आहे? 29 नंबरचं 1 नंबर उत्तर दिसतंय आपल्याला. पर्याय क्रमांक 1 मध्ये ए आणि बी बरोबर. आपण उत्तर बघूया ह्याचं. प्रश्न क्रमांक 29 आणि त्याचं उत्तर 1. तर प्रश्न क्रमांक 29 आहे आणि त्याचं 1 उत्तर आलेलं आपल्याला पाहायला मिळते. याच्यामधून आपल्या लक्षात आलं असेल की कर्म सुद्धा पूरकाचं कार्य करतं, म्हणून त्याला कर्मपूरक असं म्हणतात. कर्माची वाक्यात 2 कार्य आहेत. एक म्हणजे कर्त्याने केलेली क्रिया ते सोसतं आणि 2 ते विधानाचा अर्थ पूर्ण करतं. कर्त्याने केलेली ती क्रिया सोसतं म्हणून ते कर्म आहे. विधानाचा अर्थ पूर्ण करतं म्हणून पूरक आहे. म्हणून कर्म बरोबर कर्मपूरक. अशा प्रकारे कर्मपूरकाची संकल्पना पण आपली इथली संपलेली आहे. आपण पूरक हा घटक शिकतोय. त्याच्यामध्ये विधानपूरक आपण पाहिलं, कर्मपूरक पाहिलं आणि आता आधारपूरक. तर आधारपूरकाचे 2 प्रकार आहेत, म्हणजे 2 शब्द आधारपूरकाचं कार्य करणार आहेत. तर त्यातला एक आहे क्रियाविशेषण. आपण त्याला अ आणि ब असं नाव देऊया. तर अ आहे क्रियाविशेषण आणि ब आहे नाम. तर आता आधारपूरक म्हणजे काय? तर या सगळ्यांसाठी एकच कन्सेप्ट आहे की वाक्याचा कर्ता आणि क्रियापद जेव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाहीत अशा शब्दांना, तेव्हा एखादा शब्द वाक्यात येतो आणि विधानाचा अर्थ पूर्ण करतो, अशा शब्दांना पूरक किंवा विधानपूरक असं म्हणतात. त्यालाच आधारपूरक सुद्धा म्हटलं जातं. तर आधारपूरक हे नाव त्याला का पडलेलं आहे? तर आधारपूरके क्रियेला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आधार देतात, म्हणून त्यांना आधारपूरक असं म्हटलं गेलं. एवढाच काय तो फरक आहे. बाकी आधारपूरक, कर्मपूरक, विधानपूरक या सगळ्या एकसारख्या संकल्पना आहेत, एकच संकल्पना आहेत. ठीक आहे. तर आधारपूरकाचं कार्य करणारे 2 शब्द आहेत, एक क्रियाविशेषण आणि 2 नाम. तर आपण अ बघूया. क्रियाविशेषण. तर वाक्यातलं क्रियापद गतिवाचक पाहिजे आणि अशा गतिवाचक क्रियापदाबरोबर येणारं स्थलवाचक क्रियाविशेषण हे आधारपूरकाचं कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतं. गतिवाचक क्रियापद म्हणजे काय? जाणे, येणे, चढणे, उतरणे, धावणे, पळणे, चालणे, फिरणे, नाचणे, उडणे, हे जे धातू आहेत हे गतिवाचक धातू आहेत. आणि अशा गतिवाचक धातू बरोबर येणारं स्थलवाचक क्रियाविशेषण हे आधारपूरकाचं कार्य करतं. आपण याच्यावर प्रश्न कशा प्रकारे विचारला गेलाय ते बघूया. आणि कर्माला कर्मपूरक म्हणतात याचाही एक प्रश्न मी तुम्हाला दाखवणार आहे, तो राहिला दाखवायचा. तर एसटीआय मुख्य परीक्षेचा एक प्रश्न आहे 25 नोव्हेंबर 2012 चा, तो अगोदर बघून घेऊया. 25 नोव्हेंबर 2012 एसटीआय मुख्य परीक्षा, प्रश्न क्रमांक 24. तर बघा, सुताराने पाळणा केला या वाक्यातील अधोरेखित शब्दास वाक्यपृथक्करणात काय म्हणतात? आता करणारा कोण? सुतार. काय केला? पाळणा केला. सुताराने काय केलं? पाळणा केला. करण्याची क्रिया कोणावर घडली? पाळणं. म्हणजे पाळणा हे कर्म आहे. कर्माला कर्मपूरक म्हणतात आणि कर्मपूरक हा विधेयपूरकाचा प्रकार आहे. आता बघा, 4ही पर्यायामध्ये तुम्हाला कर्मपूरक किंवा कर्म हा शब्द दिसणारच नाही, पण आपल्याला माहिती आहे की कर्मपूरक हे विधेयपूरकाचा प्रकार आहे, म्हणून याचं उत्तर 2 नंबर येणं गरजेचं आहे. आणि मग प्रश्न क्रमांक 24 त्याचं उत्तर 2 नंबर. तर बघा, 24चं उत्तर 2 इथं आलेलं आपल्याला पाहायला मिळेल. म्हणून याच्यावरून सुद्धा आपल्या लक्षात येईल की कर्म हेच कर्मपूरक आहे आणि कर्मपूरक हा विधेयपूरकाचा प्रकार आहे, आपल्याला ह्या उदाहरणावरून पाहायला मिळतं. आता त्यानंतर अजून एक प्रश्न तुम्हाला दाखवतो मी, तो असा आहे. एसटीआय मुख्य परीक्षेचा प्रश्न आहे, 18 ऑगस्ट 2015 चा पेपर आहे आणि प्रश्न क्रमांक 35 आहे. काय प्रश्न आहे बघूया आपण. तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एक अतिशय गुंतागुंतीचे गणित सोडवण्यास दिले. या वाक्यातील अधोरेखित वाक्यातील स्थान पुढीलपैकी कोणते? एक अतिशय गुंतागुंतीचे. आता बघा, काय सोडवलं, काय दिलं? गणित दिलं. कोणाला दिलं? विद्यार्थ्यांना दिलं. तर गणित हे कर्म आहे, प्रत्यक्ष कर्म आहे आणि आपल्याला माहिती आहे प्रत्यक्ष कर्म हे कर्मपूरक असतं, म्हणजे गणित हे कर्मपूरक आहे. आणि एक अतिशय गुंतागुंतीचे हे शब्द ह्या गणित या कर्माबद्दल माहिती सांगतायत, म्हणजे कर्माची अधिविशेषणे आहेत. आणि कर्माची अधिविशेषणे वाक्यपृथक्करणामध्ये कर्म विस्ताराचं कार्य करत असतात किंवा कर्मपूरकाच्या विस्ताराचं कार्य करत असतात, कारण सदा कर्म हे कर्मपूरक असतं. म्हणून एक अतिशय गुंतागुंतीचे हे कर्मपूरकाचा विस्तार आहे आणि गणित हे कर्मपूरक आहे. म्हणजे इथं सुद्धा तुम्हाला कर्म हे कर्मपूरक म्हणून आलेलं पाहायला मिळेल. आणि म्हणून प्रश्न क्रमांक 35 त्याचं उत्तर 3 नंबर. हे 2 प्रश्न दाखवायचे राहून गेले होते, म्हणून मी परत दाखवले. प्रश्न क्रमांक 35 त्याचं उत्तर 3. आणि आपण आता पाहत होतो आधारपूरक. तर आधारपूरकामध्ये अ पाहिला होता आपण स्थलवाचक क्रियाविशेषण. कसलं स्थलवाचक क्रियाविशेषण? तर गतिवाचक क्रियापदावर येणार.
गतिवाचक क्रियापदाबरोबर येणारं स्थलवाचक क्रियाविशेषण हे आधारपूरकाचं कार्य करतं. आपण त्याचं उदाहरण बघूया परीक्षेमध्ये कसं विचारलं गेलंय ते. तर बघा, प्रश्न क्रमांक एसटीए मुख्य परीक्षा आहे आणि ह्या एसटीए मुख्य परीक्षेमध्ये 18 ऑगस्ट 2015 पेपर आहे आणि प्रश्न क्रमांक 17 आहे. काय विचारलंय बघा, प्रवास भाड्यातील वाढीचा निषेध करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले. अधोरेखित शब्दाचे वाक्यातील स्थान पुढीलपैकी कोणते आहे? तर रस्त्यावर शब्दाखाली अंडरलाईन केली आणि उतरले क्रियापद आहे. उतरणे चढणे ही गतिवाचक क्रियापद आहेत. कुठे उतरले? रस्त्यावर. कोठेच उत्तर हे स्थलवाचक क्रियाविशेषण असतं. गतिवाचक क्रियापदाबरोबर येणारं स्थलवाचक क्रियाविशेषण हे आधारपूरकाचं कार्य करतं. पर्याय बघा, कर्मपूरक, आधारपूरक, विधीपूरक, विधेय. पण आपल्याला माहिती आहे की गतिवाचक क्रियापदावर येणारं स्थलवाचक क्रियाविशेषण हे आधारपूरकाचं कार्य करत असतं. म्हणून याचं उत्तर 2 नंबर येणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 17 आणि त्याचं उत्तर 2 नंबर. प्रश्न क्रमांक 17 आणि त्याचं हे 2 नंबर उत्तर आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. तर त्यानंतर आपण परत एकदा आधारपूरक या कन्सेप्ट कडे येऊया. तर हे क्रियाविशेषण आपण पाहिलं. त्यानंतर नाम आहे. आता हे कुठलं नाम आहे बघा, तर मिळण्याची किंवा भेटण्याची क्रिया दाखवणारा चतुर्थी विभक्ती मधला शब्द हा आधारपूरकाचं कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतो. मिळण्याची किंवा भेटण्याची क्रिया दाखवणारा चतुर्थी विभक्ती मधला शब्द हा आधारपूरकाचं कार्य करतो. आपण उदाहरण बघूया याचं. तर प्रश्न क्रमांक आहे, एसओ मुख्य परीक्षा आहे आणि ह्या एसओ मुख्य परीक्षेमध्ये 10 डिसेंबर 2017 पेपर आहे आणि प्रश्न क्रमांक 16 आहे. पुढील वाक्यातील आधारपूरक विधेयपूरक ओळखा. आधारपूरक हा विधेयपूरकाचाच प्रकार असल्यामुळे असा प्रश्न विचारला गेलाय. तर बघा, मिळतो क्रियापद आहे. मिळणारा कोण? हा रस्ता, म्हणजे रस्ता वाक्याचा कर्ता आहे. आणि मिळणारा काय? तर रस्ताच. कोण आणि काय ह्या 2 प्रश्नाचं उत्तर जर एक आलं तर अशा वाक्यात कर्म नसतं. म्हणून रस्ता हा वाक्याचा कर्ता आहे आणि रस्त्याला या शब्दाची विभक्ती चतुर्थी आहे. कारण आपल्याला माहितीये कर्म सोडून इतर कोणत्याही शब्दाला स, ला, ना, ते हे प्रत्यय लागले की त्या शब्दाची विभक्ती चतुर्थी असते. म्हणून रस्त्याला हा शब्द चतुर्थी विभक्तीमध्ये आहे आणि तो मिळण्याची क्रिया दाखवतोय आणि म्हणून त्याला आधारपूरक असं म्हणतात. आणि मोठ्या हे त्याचं विशेषण आहे. आपल्याला माहितीये विधानपूरकाची विशेषण, विधीपूरकाची विशेषण, आधारपूरकाची विशेषण ही वेगळी सांगण्याची पद्धत मराठीमध्ये नाही. म्हणून मोठ्या रस्त्याला हे पूर्ण आधारपूरक आपल्याला सांगावं लागेल. असा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 16 आणि त्याचं उत्तर 1 नंबर. तर इथं प्रश्न क्रमांक 16 आणि त्याचं उत्तर 1 आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारे आपण आज पूरक किंवा विधेयपूरक नावाची संकल्पना समजून घेतली. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना वाक्यातलं पूरक ओळखता येत नसतं. परीक्षेमध्ये पूरक ओळखा असा प्रश्न सातत्याने विचारला गेलाय. आपण प्रश्न बघितलेत कशा प्रकारे विचारले गेले ते. तर या लेक्चरच्या माध्यमातून पूरक ही संकल्पना तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली असावी अशी अपेक्षा करतो.